नकली शिवसेनेकडे पंतप्रधान पदासाठी खूप चेहरे। नकली शिवसेना म्हणत मोदींची पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका। नकली शिवसेना बोलल्यावर सोडणार नाही आमची खरी शिवसेना। शिवसेनेचा दणका 4 तारखेला कळेल। मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचा पलटवार। शरद पवारांचे निकटवर्ती अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापूरसह म्हाडा मतदारसंघात गणित बिघडण्याची शक्यता। 5 वर्षात 5 पीएम इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल। इंडिया आघाडी 5 वर्ष 5 पंतप्रधान देणार, तुम्हाला कुणी सांगितलं? मोदींच्या टीकेवर ठाकरेंचा सवाल। पोकळ स्वप्नांना आता लोकही कंटाळले म्हणून लोक भाड्यानं यायला देखील नकार देतात। 4 पैकी महायुतीची एकही जागा निवडून येणार नाही। पुण्यातील मोदींच्या सभेवर रोहित पवारांची टीका। कमळाचा आता फक्त मळ राहिलाय। मशालीमध्ये तुमचं कमळ कसं कोमसतं ते बघा, उद्धव ठाकरेंचा इशारा। काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आजही पंतप्रधान पदावरून वाद। महाविकास आघाडी नाही तर महाविकास आघाडी नाव असायला हवं होतं। उदयनराजेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर दिल्ली हायकमांडला पाठवलेल्या अहवालावर 2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता। मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांचा नसीम खान यांना पाठिंबा। नसीम खान यांच्या समर्थनार्थ नेते हायकमांडची घेणार भेट। लोकशाहीला सूत्रांची माहिती। वर्षा गायकवाड उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज करणार दाखल। महायुतीचे पियुष गोयल उद्या भरणार उमेदवारी अर्ज। उत्तर मुंबई लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज। कल्याण लोकसभेसाठी उद्या करणार अर्ज दाखल। धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांनी भरला उमेदवारी अर्ज। मंत्री गिरीश महाजन, दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज। कल्पना सोरेन यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज, तर कल्पना सोरेन या हेमंत सोरेन यांच्या पत्नी। काँग्रेस देशाची सत्ता मिळेल अशी स्वप्न बघते। सोलापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। श्रीकांत शिंदेंचा कल्याणमध्ये डिजिटल प्रचार होणार सुरू। गाड्यांवर डिजिटल स्क्रीन लावत विकास कामांची लोकांना देणार माहिती। 3 मे रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यातील SSPMS कॉलेजच्या मैदानावर होणार राहुल गांधींची सभा। भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं। भाजपसोबत जे जातात त्यांची ताकद कमी केली जाते। रोहित पवारांचा अजित पवारांसह भाजपवर निशाणा। माजी मंत्री सुरेश नवले यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का। दिल्ली उच्च न्यायालयानं मोदींच्या विरोधातील याचिका फेटाळली। 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदीवरील याचिका फेटाळली। चंद्रपुरातील भोयगावच्या जवळ सापडली अश्मयुगीन अवशेष। अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।